प्रत्येकाच्या जीवनात एक अशी गोष्ट असते ज्याचे आकर्षण किंवा महत्त्व त्याला आयुष्यभर असते. माझ्या जीवनातील आकर्षण किंवा सगळ्यात जवळचा माझा मित्र म्हणजे हा समुद्र. अगदी लहान असल्यापासून माझे आईबाबा मला इथे आणायचे. त्याचे एक कारण होते. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला मी, माझा भाऊ आणि आईबाबा आणि वारकरी संप्रदायात असलेले आमचे काही शेजारी या समुद्रावर अगदी सकाळी 6 वाजता यायचो आणि एक डुबकी मारायचो. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये नदी किंवा समुद्रावर स्नान करून विठ्ठलाचे स्मरण करण्याची परंपरा आहे. म्हणजेच शरीराची आणि मनाची शुद्धी करून विष्णू भक्तीत मग्न होण्यासाठी हे स्नान केले जाते. लहान असताना मला इथे पाण्यामध्ये येण्याची खूप भीती वाटायची. त्यावेळी माझे आई बाबा मला अगदी प्रेमाने उचलून त्या पाण्यात घेऊन जायचे आणि मग आंघोळी घालायचे. त्यांच्या डोळ्यातील भाव जणू काही सांगून जायचे, घाबरू नकोस, आम्ही आहोत. आता पाण्याला तर मी घाबरत नाही, पण जेव्हा जेव्हा मी समुद्रावर येते तर एकटक समुद्राकडे बघत बसते. कधी कधी मन अशांत असतं, मनात खूप विचार असतात. तेव्हा मग मी पाण्यात जाते आणि त्या पाण्याचा स्पर्श मला आईवडिलांची आठवण करून जातो. आणि तेव्हाही मला तेच वाक्य आठवतं, तेच डोळे दिसतात आणि सांगतात, घाबरू नकोस, आम्ही आहोत. मातृदिनाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. असेच सगळे हेल्दी राहा, खुश राहा, आनंदी राहा. थँक्यू सर.